तर राज्यातील अमराठी लोकांना राज ठाकरेंनी काय इशारा दिलाय आणि हिंदीबाबत ते काय म्हणालेत पाहूयात. त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला, त्या काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग, आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात. महाराष्ट्रामध्ये राहताय, शांतपणे राहा, मराठी शिका. आमचं काही वावडं नाहीये, तुमच्याशी काही भांडण नाहीये, पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. अहो, हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्या तर केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश, बिहारला आता समजलं पाहिजे, राजस्थानला आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र. मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून बोंबलून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत, हे नुसते इमारतींमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत, इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत, हे मतदारसंघ बनवत आहेत. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, ह्याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात?